आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। नव्या मोनोरेलचा पहिला डबा अखेर मुंबईमध्ये दाखल। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरती लवकर वाढीव फेऱ्या। पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित डबे येणार। ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीजचे प्रवाशांना 30 मिनिटांच्या आत सामान मिळण्याचे निर्देश। मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावरती कामकाजात सुधारणा। बेशी फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 38 लाखांची दंड वसुली। विना तिकीट प्रवास करणाऱ्या 61,000 प्रवाशांवर कारवाई। मुंबई महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीतनं 92 कोटींची वसुली। आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये वसूल। मुंबईतनं सर्वाधिक 92 कोटींची वसुली। पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे जादा रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं जाणार। रेल्वे प्रशासनाची माहिती। पीएमपीएलच्या चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ। 2023-24 या वर्षात पीएमपीएलचं एकूण उत्पन्न 611 कोटींवर। या वर्षीच्या उत्पन्नात 78 कोटींची वाढ। पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम 31 मार्चपासून आता दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानांचं उड्डाण होणार। उन्हाळी हंगामात 5 ते 6 नव्या विमान सेवा सुरू होण्याची शक्यता। डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल उद्यापासून बंद। दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय। नवी मुंबईतल्या बाजारपेठेमध्ये लसणाची आवक वाढल्यानं मोठ्या प्रमाणात दरामध्ये झाली घसरण। घाऊक बाजारात लसणाचे दर हे 50 ते 140 रुपयांवर।